ना धनगरांना आरक्षण द्यायचंय. धनगरांना तर सांगितलेलं फक्त पहिलं आंदोलन करा बारामतीत, 8 दिवसात आरक्षण देऊ. 80 वर्ष झाली तरी देऊ शकणार नाही. लिंगायत समाजाला आरक्षण देणार होते, कुठे आरक्षण? मुस्लिम समाजाला आम्ही अजिबात आरक्षण देणार नाही. त्यांना माहिती आहे का मुस्लिम समाजातल्या अनेक जातींना आरक्षण आहे, फक्त ते स्थिर करण्यासाठी म्हणून 5% पाहिजेत. आणि आपले आणि मुस्लिम समाजाचे संबंध काय आहेत याचं एक छोटंसं उदाहरण देतो. कोणालाही बरोबर न घेता आग्र्याला गेलेले श्री छत्रपती शिवाजी महाराज हे बरोबर जाताना एका मुस्लिम तरुणाला बरोबर घेतलं. त्याचं नाव मदारी मेहतर आणि त्याची जात वाल्मिकी. वाल्मिकी म्हणजे आपल्याला समजत असेल की वाल्मिकी कोण असतात. तेव्हा केवळ तुमचे द्वेष, समाजामध्ये भांडणं लावण्याची तुमची क्रिया अयशस्वी होते आणि त्यामुळे तुम्ही बिथरले आहात. आणि म्हणून शरद पवारांचं नाव तुम्ही ओबीसीलाही चढवणार, त्यांचं आरक्षण जे हलणारच नाहीये त्यांनाही सांगणार तुमचं आरक्षण जाईल, तुमचं आरक्षण जाईल. कोण सांगतंय? मंत्रिमंडळाचे मंत्री, मंत्रिमंडळाचे दुसरे मंत्री मराठ्यांच्या बाजूने येत आहेत. अरे मंत्रिमंडळ आहे की नुरा कुस्तीचं मैदान आहे? एकत्र चहा पिता ना. म्हणून मी नेहमी एक उदाहरण देतो महाराष्ट्राचं. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ चालू असताना जेव्हा दिल्लीमध्ये कॅबिनेट झाली, त्या कॅबिनेटला फायनान्स मिनिस्टर म्हणून सी.डी. देशमुख उभे होते उपस्थित. हा मुद्दा जेव्हा चर्चेला आला आणि नेहरूंनी त्याला नाकार दिला, तेव्हा सी.डी. देशमुखांनी तात्काळ तिथल्या तिथे आपला राजीनामा लिहिला, नेहरूंच्या हातात दिला, बाहेर पडले, घरी गेले, बॅगा भरल्या आणि त्वरित मुंबईला निघून आले. ही महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राची लष्करं वेशीवर टांगली जात असताना जर तुम्ही राजकारण करत असाल तर दुर्दैव आहे. महाराष्ट्राचं राजकारण व्यवस्थित अभ्यासलं तर गेल्या 50 वर्षामध्ये आपण अयशस्वी झालो की त्याचं खापर हे शरद पवारांच्या नावावर फोडायचं ही जुनी पद्धत आहे. आम्ही हे करून दाखवू, आम्ही हे करून दाखवू म्हणणारे जेव्हा काहीच करून दाखवू शकत नाहीत, तेव्हा मला आमचा शरद पवारांमुळे होऊ शकलं नाही. धनगरांना बारामतीत जाऊन तुम्ही आरक्षण देणार आणि ते पण आदिवासी देणार आणि पहिल्याच कॅबिनेटमध्ये देणार असं सांगितलं होतं. आजपर्यंत ती पहिली कॅबिनेट झालीच नाही. आता मराठा आरक्षण आपण देऊ शकू की नाही शंका निर्माण झाल्यानंतर माननीय मुख्यमंत्री शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हात लावून 24 तारखेपर्यंत माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुम्हाला आरक्षण देतो. 24 तारीख परवा आली, काहीच झालेलं नाही. आणि मग हे सगळं दिसत असताना विषय डायव्हर्ट कसा करायचा? हाय ना आपल्याकडे शरद पवार. लोक इतकी मूर्ख नाही आहेत. कुठल्या मीटिंगला तुम्ही शरद पवारांना बोलवलं मराठा समाजाच्या बाबतीत? भल्या भल्या समस्या सोडवलेला माणसाला तुम्ही तर राजकारणात संपवायला निघाले आहात. तेव्हा तुम्ही उगाच नारळ फोडलं म्हणून लोक विश्वास ठेवतील ते दिवस गेले. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.